नमस्कार मित्र हो. काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. राहुल, सोहम, आशिष व राजू हे चौघेही बालमित्र होते. ते बालपणापासून एकमेकांना फार जीव लावायचे. कोणतीही गोष्ट करताना किंवा कुठेही जाताना येताना सोबतच असायचे. नवरात्र संपून आता 2-3 दिवस झाले होते. त्यांना मटण पार्टी करायची होती. त्यासाठी त्या सगळ्यांनी राहुलच्या शेतात जायचे ठरवले. त्यांनी शेतात जाताना मटणासोबत दारू पण घेतली. यामध्ये फक्त राजू दारू पित नव्हता, बाकी सोहम, आशिष आणि राहुल हे तिघे पण दारू पित होते. एकीकडे चुलीवर मटण शिजत होते आणि दुसरीकडे यांची दारू पार्टी रंगत चालली होती. राजूने त्या तिघांनाही जेवू घातले आणि म्हणाला, आजची रात्र आपण इथेच थांबू. पण हे तिघे ऐकायला तयार नव्हते. ते म्हटले, आपण घरी जाऊ. पण राजू त्यांना म्हणाला, तुम्हाला जास्त दारू झाली आहे, तुम्ही गाडी नाही चालवू शकणार. पण त्या तिघांपुढे राजूचा नाईलाज झाला आणि शेवटी 12च्या सुमारास 2 गाडीवर चौघेही घराकडे निघाले. एका गाडीवर राहुल व राजू बसला, तर दुसऱ्या गाडीवर सोहम व आशिष बसला. राजू राहुलला म्हटला, मी गाडी चालवतो. पण राहुल ऐकायला तयार नव्हता. त्याला दारू जास्त झाली होती. तो म्हटला, नाही, गाडी मीच चालवणार. आणि रस्त्यावर कोणी नसल्याचा फायदा घेत आणि दारू जास्त झाली असल्यामुळे राहुल 100च्या स्पीडने गाडी चालवू लागला. तेवढ्यातच समोरून एक भरधाव ट्रक आला आणि त्या ट्रकच्या अपघातात राजू जागीच ठार झाला, तर राहुल किरकोळ जखमी झाला. या धक्क्यातून राहुल, सोहम व आशिष यांना सावरायला बराच वेळ लागला. हे चौघेही जिवलग मित्र होते, त्यामुळे त्यांना उठता बसता राजूची आठवण येत होती. एके दिवशी दुपारी राहुल आपल्या रूममध्ये झोपला होता. त्याला झोपेत असा भास झाला, कोणतरी त्याच्या बेडवर बसले आहे आणि त्याच्याशी काहीतरी बोलत आहे. राहुलने डोळे उघडून पाहिले, तर समोर राजू होता आणि त्याला म्हटला, चल माझ्यासोबत, किती वेळेचा मी तुझी वाट बघतोय. त्याला वाटलं आपण स्वप्न तर बघत नाही आहे. त्याने डोळे चोळले आणि समोर बघितलं, तर समोर कोणीच नव्हतं. पण त्या दिवसपासून राहुलच्या वागण्यात फरक पडला. हे चौघे मित्र रोज रात्री ज्या झाडाखाली बसायचे, त्या झाडाखाली राहुल एकटाच 12-12 वाजेपर्यंत बसायचा. आता तो फारच विचित्र वागायचा. एका दुपारी राहुल स्वतःशीच बोलत होता. आईने विचारलं असता, अरे राहुल, कोणासोबत बोलत आहे? तर राहुल म्हटला, अगं आई, राजू आहे. मी राजूला आणायला चाललो आहे. तो तिकडे एकटाच आहे, आमची वाट बघतोय. हे ऐकून आईच्या जीवाचा थरकाप उडाला. पण आई त्याला काही बोलणार, तोच राहुल घराच्या बाहेर निघून गेला आणि आईने लगेच आशिष व सोहमला फोन करून सांगितले. त्यानंतर सोहम व आशिष राहुलला आणायला त्याच ठिकाणी निघाले, ज्या ठिकाणी राजूचा अपघात झाला होता. त्या रस्त्यावर राहुल एकटाच बसून होता आणि कोणासोबत तरी काहीतरी बोलत होता. तिथे जवळ गेल्यावर आशिष राहुलला म्हटला, तू कोणासोबत बोलत आहे आणि इकडे कशाला आला? त्यावर राहुल म्हणाला, अरे हा काय राजू, तो आपलीच वाट बघत आहे. आपण चौघे मित्र आहोत ना, त्याला एकट्याला कसं सोडून देणार? चला यालाही सोबत घेऊन जाऊ. हे ऐकून सोहम अतिशय भीतीने थरथर कापू लागला. त्यानंतर त्याला कसं तरी करून घरी आणलं. 2-3 दिवस गेले असतील. आज सकाळपासूनच राहुल घरी नव्हता. कोणाला काही न सांगता कुठे गेला होता? राहुलच्या आईबाबांनी सर्व ठिकाणी त्याचा शोध घेतला, परंतु तो कुठेही सापडला नाही. शेवटी थकून आणि निराश होऊन दोघे घरी आले. आता रात्रीचे 10 झाले होते. आशिष राजूच्या बंद घरासमोरून येत होता. तेवढ्यातच त्याला राहुल दिसला. राहुल कोणासोबत तरी बोलत होता. आशिष हे बघतच राहिला. जवळजवळ 15-20 मिनटं झाली असेल.
आशिष राहुलजवळ गेला आणि त्याला म्हटला, अरे तू कोणासोबत बोलत आहे? तर राहुल म्हटला, अरे हा काय राजू, आज दिवसभर मी याच्यासोबत होतो. आज याच्या घरचे सर्वजण पूजा करायला बाहेरगावी गेलेले आहेत. आजचा याचा शेवटचा दिवस आहे. यानंतर याला मुक्ती मिळणार आहे. त्यासाठी तो आपल्याला सोबत घेऊन जायला आला आहे. हे ऐकून आशिष अतिशय घाबरला आणि त्याने राहुलला एक जोरदार चापट मारली आणि ओढत घरी घेऊन गेला. आज राजूचा अंत्यविधी होता. अंत्यविधीच्या सर्व क्रिया पार पाडणार होता. जसे 3रा दिवस, 10वा दिवस, 13वी असा जवळजवळ महिनाभर कार्यक्रम चालला. राजूचा मृत्यू पंचममध्ये झाला होता. शिवाय राजू व राहुल एकच नाव व आणि एकाच राशीचे होते. शिवाय राजूच्या मृत्यूला राहुलच कारणीभूत होता, म्हणून तो सारखा राहुलला दिसायचा. तो त्याला सोबत नेणार होता. असं म्हणतात, पंचममध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू होतो ती व्यक्ती आपल्या जवळच्या व आवडत्या 5 लोकांना घेऊन जातो. हे तर चौघेही बालमित्र होते आणि राजू या तिघांनाही आपल्यासोबत नेणार होता. परंतु आज राहुल वाचला, कारण राजूच्या घरच्यांनी त्याच्या अंत्यविधीबरोबर त्याच्या मुक्तीचेही सर्व पूजा अर्चा आज पार पाडली होती. मित्रहो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला मिळतील.